पदासाठीचे अर्ज दाखल करत आहेत, किती जणांचे अर्ज दाखल केले? किती जणांचे असं नाही, स्वीकृत नगरसेवकांसाठी पार्टीने ज्यांना आदेश दिलेत त्यांचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत. आता जे इच्छुक आहेत त्यातली जी शॉर्टलिस्ट केली होती पार्टीनी एक 20 जणांची, त्या 20 जणांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत. त्यापैकी मला म्हणजे इच्छुक आहे म्हणून मी भरलेला आहे. पार्टीने अजून कोणालाही नक्की केलेलं नाही. जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा आदेश येईल तेव्हा ते नावं कन्फर्म होतील. आता भरत असताना तुम्ही दायमा आणि जगदीश पाटील हे देखील तुमच्या सोबत होते, अक्षय अंजिखाने होते, म्हणजे याचा अर्थ असा समजून घ्यायचा का की यांना तसे आदेश प्राप्त झाले? आदेश कोणालाच दिलेला नाहीये. मी आपल्याला मगाशी सांगितलं की ज्या पार्टीकडे अर्ज आलेले होते त्याच्यातल्या 20 लोकांना आपण स्वीकृत नगरसेवक होण्यासाठीचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत. त्याच्यातले 9 लोक परवाच्या 20 तारखेच्या बोर्डामध्ये नक्की होती. आता तुम्ही येण्यापूर्वी महापौरांना सर्व नेत्यांची पण भेट झाली आपली, त्याच्यामध्ये काय शॉर्टलिस्टेड वगैरे झालं असतं? सांगितलं की मी 20 लोकांना भरायला सांगितलेले आहेत, त्यापैकी 9 लोक नक्की होती. गोपनीयता नाही, आता प्रत्येक गोष्टीमध्ये गोपनीयताच असणार ना पक्षाचं म्हणल्यावर. आता ज्यांना भरायला सांगितलेले आहेत ते भरतील. त्याच्यातली शॉर्टलिस्ट करून जे 9 होतील त्यांची नावं सभागृहात येतील आणि ते नावं सभागृहात आल्यानंतर त्यांना कळेल. बाकीच्या 11 जणांनी आपल्या आता माझ्यासोबत दायमा होते, जगदीश पाटील होते, अक्षय अंजिखाने होते. हे त्यांनी त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत. आणखीनही जे 10-15 जण आहेत ते पण स्वतःचे अर्ज सादर करतील. परवाच्या 20 तारखेच्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये बोर्डामध्ये हे 9 लोकांची नावं वाचली जातील आणि त्यांचं कन्फर्मेशन मिळेल. आता प्रत्येकाच्या उमेदवाराचं हसू येणार ना, या 20च्या 20 लोकांच्या चेहऱ्यावर हसू असणार आहे की आपल्याला भरायला सांगितलंय म्हणून. होणार की आता पक्षामध्ये नाराज होणार नाहीत, त्यांना कुठे ना कुठेतरी संधी देऊ. आमदारांच्या शिफारसीचा विचार केलाय का तुम्ही? आमदारांची शिफारस त्यांनी जी सुचवलेली नावं आहेत आमदारांनी, किती असं काही ठरलेलं नव्हतं. असं समीकरण वगैरे काही ठरलेलं नव्हतं त्यांना. नाही तसं काही नाही. सर्वच आमदारांना विचारणा करण्यात आली होती. त्यांनी जी नावं दिली त्यांनाही अर्ज भरायला सांगितलेले आहेत. त्याच्यातले काय नक्की होतील ते तुम्ही परवाच्या दिवशी बघा. नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्याकडे ती यादी जाईल आणि पालकमंत्री आपल्याला पाठवतील. भाजप एक व्यक्ती एक पद असा नियम त्यांचा चालू होता. मग आता समजा आपण पुढे नगरसेवक झाला तर शहरात एक पदाबाबत काय विचार पक्षाने निंबर्गी हे शहराचे अध्यक्ष पण होते आणि स्वीकृत सदस्य पण हे बघा, एक व्यक्ती एक पद. आता माननीय प्रदेश अध्यक्ष पण आमदार आहेत आणि प्रदेश अध्यक्ष आहेत, जे लोकप्रतिनिधी पण आहेत आणि ते प्रदेश अध्यक्ष पण आहेत. पक्षाने जर असा विचार केला आणि मला आदेश दिला तर कोणतंही पद सोडायला मी तयार आहे.